विजयासाठी 14 धावा। अव्वलला त्रिफळाची धोताना फलंदाज वाजव। अव्वलला मात्र निखिल पामाळीच्या बॅट मधून झेल, माफ करा, गौरवच्या, आणि इथे मात्र झेल बाद। अव्वलला त्रिफळाची 3 चेंडू 4 धावा। सेट फलंदाजाला मात्र इथे बाद केलं जात आहे, परंतु एका बाजूने हर्षल आहे, तोपर्यंत मात्र धावांचा ओघ आहे तो काही थांबणार नाही। योगेश मॅन इन फॉर्म आपण बघतोय, कालच्या दिवसामध्ये सुरेख फलंदाजी आपल्याला बघा। इथे मात्र सुरेख फटका आहे, परंतु झेल बाद होईल का? एस, इट इज गॉन। अव्वलला बघूया झेल होतोय का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना बॅक टू डगआउट मिस्टर निलेश मैदानाच्या आतमध्ये। राहुल पाटील एकदा मात्र येथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि इथे मात्र फेकी आली होती, गडी बाद झालाय। हर्षल फलंदाज आहे, प्रहार तर केलाय तू माझ्यावर 3 चेंडू मागे, मात्र 5वा चेंडू माझा असणार आहे, आणि या चेंडू मधून जर पाहिला तर गौरव सारखा एक मोठा गडी इथे मात्र त्यानंतर बॉलर उत्कृष्ट गोलंदाजा करता सौजन्य केले श्री श्याम माणिक पाटील आणि वायसेस ग्रुप यांच्याकडनं हे स्पॉन्सर्ड केले गेले। उत्कृष्ट गोलंदाजा करता आपण पाहिलं तर आमच्याकडे नामांकन होती। चेतन पाटील ने 8 विकेट काढले होते, पंकज पाटील यांनी देखील 8 विकेट काढले होते, प्रफुल्ल गावड यांनी देखील 8 विकेट काढले होते, आणि निकेत गायकवाड यांनी 7 विकेट काढले होते। आणि टॉप बॉलर या टुर्नामेंटचा राहिलाय राहुल पाटील, 9 विकेट राहुलच्या नावे। एकदा जोरदार टाळ्या, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। जतीन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय केमोडे प्रीमियर लीगचा राहुल पाटील। विनर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, पर्पल कॅप होल्डर आपण पाहतायत राहुल पाटील। राहुल, काय सांगशील आता? कारण खूप चांगले गोलंदाज होते, मी असं सांगत नाही का तू चांगला नाही, परंतु पंकज पाटीलला आमच्याकडून असं वाटत होतं की पंकज पाटील टॉपर राहतील, परंतु पंकज पाटीलला मागे टाकून आणि त्याच्यानंतर कोणाला विकेटच मिळाले नाही तुझ्या डोक्यावर टोपी आल्यापासून, तर काय सांगशील? लक फॅक्टर की आणखीन काय? नाही, लक फॅक्टर सांगेल। आणि काय म्हणशील? पंकज पाटीलला मागे टाकलं, उत्कृष्ट गोलंदाज झाला, आम्हाला असं वाटलं होतं की बेस्ट बॅटर होशील, परंतु उत्कृष्ट गोलंदाज झाला, आणि कुठेच संघ थोडा कमी पडला, कुठे चुका झाल्या? संघ कमी नाही पडला, पण थोडं झालं, बॅड पॅच सुरू होते थोडे, म्हणून हरले आम्ही।